नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर, मी विश्वास ठोंबरे व्हर्च्युअल शिक्षक आपले स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सर्वजण शाळेत नसलो तरी घरात राहून ऑनलाईन लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण घेत आहोत। या माध्यमाचा आणि अध्यापन अध्ययनाच्या प्रक्रियेचा आपल्याला नक्कीच फायदा होईल अशी आशा आहे। त्याचबरोबर आपल्या शिक्षण प्रक्रियेत खंड पडणार नाही, म्हणूनच बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने हा उपक्रम सुरू केला आहे। इयत्ता 10वी, विषय मराठी, पाठ क्रमांक 7, गवताचे पाते। या पाठाचे लेखक आहेत वि स खांडेकर आणि मार्गदर्शन करणारे आहेत श्री विश्वास ठोंबरे VTC। पाठ क्रमांक 7, गवताचे पाते। आता गवताचं पाते म्हटलं तर आपण पाहतो की गवत हे जमिनीवर आपण पाहत असतो आणि प्रत्येक गवताला लहान मोठं पान सुद्धा असतं। त्या पानालाच पातं असं म्हटलं गेलेलं आहे। इथे सुद्धा झाडाची काही पानं आहेत, ती पानं सुद्धा गळतात, खाली जमिनीवर पडतात आणि बाजूलाच एक गवताचं आणखीन वेगळं पान दाखवलेलं आहे आणि खाली सभोवताली झाडाच्या बाजूला काही बारीक बारीक गवत आणि त्याला आलेली पानं दाखवली गेलेली आहेत। गवताचे पाते, लेखक वि स खांडेकर। आता आपण लेखकाचा परिचय करून घेणार आहोत। विष्णू सखाराम खांडेकर यांचा जन्म सांगली, महाराष्ट्रातील सांगली या जिल्ह्यात झालेला आहे। मराठी कादंबरीकार, लेखक। त्यांच्या पूर्वायुष्यात त्यांची नाटकांमध्ये अभिनय आणि दिग्दर्शन करण्याची आवड होती। वि स खांडेकरांचे लेखन ध्येयवादी आहे। अंतःकरणात समाज कल्याणाची व प्रगतीची तळमळ आहे आणि या ठिकाणी त्यांचं फोटो चित्र सुद्धा आपण पाहत आहोत। एक त्यात लिहिलेलं आहे त्यात बाजूलाच की कुणाचंही दुःख असो ते कळण्याचा एकच मार्ग आहे, आपण त्या व्यक्तीच्या जागी असते, असं वि स खांडेकरांनी म्हटलेलं आहे। ते की दुःख हे शेवटी आपल्याला कळत नसतं, परंतु त्या दुःखाच्या जागी, त्या माणसाच्या दुःखाच्या जागी आपण असलो तर मात्र त्या व्यक्तीचं दुःख काय आहे हे आपल्याला नक्कीच कळतं। अशा प्रकारे वि स खांडेकर यांनी सांगितलेलं आहे। लालित्यपूर्ण भाषा, रम्य कल्पना, कोटीबाजपणा व समाजहिताचा प्रचार ही त्यांच्या लघुकथेची वैशिष्ट्ये आहेत। कल्पनाशक्ती अतिशय तल्लख असल्याने तेजस्वी लेखनातून मनोरंजन करण्याबरोबर समाज जीवनावर भाष्य करणे हे त्यांच्या लेखनाचे स्वरूप होते। खांडेकरांच्या लेखनातून माणुसकीचा गहिवर दिसून येतो। त्यांच्या लेखनातून माणसावरील अपार श्रद्धा व्यक्त होते। रूपकथा हा नवा प्रकार त्यांनी रूढ केला। त्यांनी कादंबरीसह कथा, कविता, लघुनिबंध, समीक्षा, चित्रपट, कथा, नाटक, व्यक्तिचित्रे, अनुवाद अशा विविध साहित्य प्रकारात अगदी विपुल असे लेखन केले। वृत्तपत्रीय लेखन व ग्रंथ संपादन या क्षेत्रातही त्यांनी ठसा उमटवला आहे। खांडेकरांच्या कथेत रचना कौशल्य व तंत्र निपुणता आढळून येत नाही, पण कथा लेखनातून व्यक्त होणारे जीवन दर्शन आणि ध्येयनिष्ठा वाचकांना प्रभावित करतात। म्हणूनच तर वि स खांडेकर हे जीवनवादी लेखक म्हणून ओळखले जातात। जीवनासाठी कला हे त्यांच्या समग्र लेखनाचे सूत्र होते। त्यांच्या कथा कादंबऱ्यांवर अनेक भाषांमध्ये चित्रपट, दूरदर्शन मालिकाही निर्माण झाल्या। त्यांच्या साहित्याचे अन्य भारतीय व विदेशी भाषात अनुवाद झाले। त्यांच्या उल्का या कादंबरीवर मराठी चित्रपट निघाला।
इसवी सन 1920 साली खांडेकरांनी महाराष्ट्रातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिर्डी या गावी शिक्षकी पेशास सुरुवात केली. तेथे त्यांनी इसवी सन 1938 पर्यंत काम केले. ह्या काळात त्यांनी मराठी साहित्याच्या निरनिराळ्या प्रकारामध्ये लेखन केले. आपल्या आयुष्यात त्यांनी 16 कादंबऱ्या, 6 नाटके, जवळपास 250 ललित लेख, 100 निबंध आणि कित्येक टीका टिप्पण्या लिहिल्या. कादंबरीकार, कथाकार, लघुनिबंधकार, समीक्षक, पटकथा लेखक. 1974 साली ज्ञानपीठ पुरस्काराने खांडेकरांच्या वाङ्मय सेवेचा यथोचित गौरव करण्यात आला. भारत सरकारने त्यांना पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित केले. त्यांचे कांचनमृग, 2 ध्रुव, उल्का, 2 मने, हिरवा चाफा, रिकामा देव्हारा, पांढरे ढग, पहिले प्रेम, जळलेला मोहर, ययाती, अमृतवेल आणि अश्रू या कादंबऱ्या, वायुलहरी, चांदण्यात सायंकाळ, अविनाश, मंदाकिनी इत्यादी लघुनिबंध संग्रह, वनभोजन, धुंधुरमास, फुले आणि काटे, गोकर्णीची फुले, गोप आणि गोफण हे समीक्षा लेख संग्रह. अशा प्रकारचं लेखन प्रकाशित झालेलं आहे. रूपक कथा ही खांडेकरांची मराठी कथेला देणगी आहे. आपले जीवनविषयक तत्त्वज्ञान आणि आदर्श मूल्य यांची मांडणी खांडेकरांनी रूपक कथांतून केली. सुवर्णकन, क्षितिस्पर्श, वेचलेली फुले हे त्यांचे रूपक कथासंग्रह आहेत. यापैकी सुवर्णकन हा खलील जिब्रान यांच्या रूपक कथांचा अनुवाद आहे. प्रस्तुत कथा ही त्यातीलच एक आहे. खांडेकरांनी सृष्टीतील पाने म्हणजे गवताचे पाते या घटकाच्या रूपकातून माणसाच्या विविध वृत्ती, प्रवृत्तीचे भावनांचे दर्शन या रूपक कथेतून घडवले आहे. तर ते आपण या रूपक कथेमध्ये अभ्यासणारच आहोत. काय लिहिले तत्पूर्वी काही कथेंचे अनेक प्रकार आहेत. जसं बालपणापासूनच आपल्याला कथा खूप आवडतात. विज्ञान कथा, ऐतिहासिक कथा, जातक कथा, साहस कथा, रहस्य कथा असे कथेचे अनेक प्रकार आहेत. यापैकी एक प्रकार म्हणजेच तो रूपक कथा आहे. रूपक कथेचं वैशिष्ट्य ती आकाराने लहान असते. तिच्यात अर्थ, घनत्व, आशय समृद्धता आणि सूचकता असल्याने ती अधिक परिणामकारक होते. नाट्यात्मकता, अलंकारिता आणि संदेशपरता ही रूपक कथेची काही आणखी वैशिष्ट्ये आहेत. रूपक कथेतून वाच्यार्थ क्षणोक्षणी अंशतः कमी होत जाऊन लक्ष्यार्थ प्रभावीपणे सूचित होतो. खालील कथा वाचून आपल्याला त्याचा अनुभव येईलच अशी ही रूपक कथा. रूपक कथा. हिवाळा नुकताच सुरू झालेला होता. झाडावरून एकामागून एक पिकलेली पाने गळून पडली. पटपट पटपट त्यांचा तो पटपट असा कर्णकटू आवाज. तो आवाज ऐकून धरणी मातेच्या कुशीत झोपी गेलेले एक चिमणी गवताचे पाते जागे झाले. गिरक्या खात खात जमिनीवर येणाऱ्या एका पानाला ते म्हणाले, पडता पडता किती कटकट करतोयस तू? तुझ्या दंग्यानं माझ्या साऱ्या गोड गोड स्वप्नांचा चोरडा झाला की. पानाला राग आला. ते चिडून म्हणाले, अरे जा चिडखोर बिब्बा कुठला. मातीत जन्मून मातीतच लोळणाऱ्या तुझ्यासारख्या क्षुद्र गवताच्या पात्याला आमच्या या उच्च वातावरणाची कल्पना कशी येणार. हा दंगा नाही बेटा, हे गाणं चाललंय. जन्मात कधी करणाऱ्या तुझ्यासारख्या अरसिकाला ते समजायचं नाही. हे बोलता बोलताच ते पान पृथ्वीवर पडले आणि धरणी मातेच्या कुशीत झोपी गेले. ते पुणे जागे झाले ते वसंताच्या संजीवक स्पर्शाने. त्या स्पर्शात विलक्षण जादू होती. त्या जादूने आता त्या पानाचे रूपांतर गवताच्या चिमुकल्या पात्यात झाले होते. पुन्हा हिवाळा आला. थंडीने कुडकुडत गवताचे पाते धरणी मातेच्या कुशीत लपू लागले, झोपू लागले. पण पुन्हा पुन्हा त्याची झोपमोड होऊ लागली. जिकडे तिकडे झाडावर पाने सळसळत होती. पटपट असा आवाज करीत पृथ्वीवर पडत होती. ते गवताचे पाते कपाळाला आठी घालून स्वतःशीच पुटपुटले, काही हिवाळ्यातली पानं. जीव खाऊन टाकला यांनी अगदी. केवढा हा कर्णकटू आवाज. छी छी छी, माझ्या साऱ्या गोड गोड स्वप्नांचा चेंदामेंदा केला यांनी. तर अशा प्रकारची ही एक रूपक कथा आहे. कथा अगदी लहानशी आहे, परंतु त्या कथेतला जो काही अर्थ आहे तो अर्थ खूप मोठा आहे. हेच त्या रूपक कथेचं
वैशिष्ट्य आहे. बघा इथे चित्र दाखवलं गेलं आहे. झाडाची पानं ही गळून पडत आहेत आणि त्याचबरोबर खाली गवताची पानंसुद्धा आहे, गवताची पातीसुद्धा दाखवली गेली आहेत. हेच या गवताच्या पात्याला या गळलेल्या पानं जे आहेत त्या पानांचा खूप राग आलेला आहे आणि म्हणून ते बोलत आहे, कारण त्या गवताच्या पात्याची झोपमोड झालेली आहे. या पाठामध्ये शब्दार्थ आलेले आहेत काही नवीन. संदेश परता, संदेश देण्याचा गुण. कर्णकटू, कर्कश आणि कठोर. चिमणे, लहान, कोमल, सुकुमार. संजीवक, चैतन्य देणारे. चेंदा मेंदा, ठेचून ठेचून केला चुरडा. पैलू, बाजू. कित्ता, चांगले अक्षर काढण्यासाठी केलेले सराव. आता काही वाक्प्रचारसुद्धा आले, त्याचे अर्थसुद्धा आपण पाहणार आहोत. गिरक्या घेणे, स्वतःभोवती गोलगोल फिरणे. मातीत लोळणे, क्षुद्र पातळीवर जगत राहणे. जीव खाणे, खूप त्रास देणे. कपाळाला आठी घालणे, त्रासिक भाव व्यक्त करणे. चेंदामेंदा करणे, चिरडून चिरडून चक्काचूर करणे. मातीत मिसळणे, जीवनाचा अंत होणे. तोंडसुख घेणे, टोचून टोचून बोलणे. कित्ता गिरवणे, चांगले अक्षर काढण्यासाठी केलेले सराव. असे हे वाक्प्रचार आहेत. आणि शेवटी एक वाक्प्रचार आहे, अंतर कायम असणे, पूर्वीसारखाच फरक राहणे. म्हणजे काही शब्दार्थ पाहिलेत आपण, आणखी काही वाक्प्रचारसुद्धा अभ्यासलेले आहेत. आता या पाठाचा आशय पाहणार आहोत आपण. एका गवताच्या पात्याची ही कथा आहे. गवताच्या चिमुकल्या पात्यासारखीच कथा ही चिमुकलीची आहे. ते हिवाळ्याचे दिवस होते. एक गवताचे पाते धरणी मातेच्या पृथ्वीच्या कुशीत निद्रा म्हणजे घेत होते. एका पाठोपाठ एक गोड अशा सुखद स्वप्नांचा अनुभव ते घेत होते. त्याचवेळी झाडाच्या वरून पिकलेली पाने टापाटाप खाली पडू लागली. पाने एकत्रित पडल्यामुळे त्यांचा आवाज मोठा होता. तो सर्व आवाज एवढा कर्णकटू होता की त्या आवाजाने चिमुकल्याची गवत पात्याची झोपमोड झाली होती. याशिवाय ते पाते जी सुखद अशी स्वप्ने पाहत होती त्या स्वप्नांचा चुरडा झाला होता. या गोष्टीचा त्या गवताच्या पात्याला खूप संताप झाला होता. संतापाच्या भरात त्या गवताच्या पात्याने गळणाऱ्या पानांना खूप सुनावले. त्याच्यामध्ये गळणारी पाने कटकट करतात. त्यांच्या आवाजाच्या दंग्यामुळे माझा आनंद नष्ट होतो. यामुळे गळणाऱ्या पानाने त्या पात्याला क्षुद्र असे ठरवले. जमिनीवर लोळणाऱ्या पात्याला उंच झाडावर सळसळण्यातला उच्च दर्जाचा आनंद कधीच कळणार नाही. पाते हे क्षुद्र पातळीवर जमिनीवरच राहणार असा दावा त्या गळणाऱ्या पानाने केला. आणि गळणारे पान थोड्याच कालावधीत मातीत मिसळून गेले आणि या कणातून एका नवीन गवताच्या पात्याने जन्म घेतला. ते आनंदाने डोलत राहिले. हिवाळ्याचे दिवस सुरू झाले. नवीन पाते थंडीमुळे कुडकुडू लागले. ऊब मिळण्यासाठी ते धरणी मातेच्या कुशीत जाऊन झोपी गेले. झोपेतच ते सुखद अशा स्वप्नांच्या लहरीवर आनंदाने तरंगू लागले. पण पडणाऱ्या पानांच्या गदारोळामुळे त्याची झोपमोड झाली आणि सुखद अशी स्वप्न भंग पावली. आता ते पाते गळणाऱ्या पाण्यांना दुशीने देऊ लागली. म्हणजे अशा प्रकारे मागून आलं पुढे चालत राहिलं अशा प्रकारचा एक भाग इथे दाखवला गेलेला आहे. आता या कथेतला अर्थ काय? ही रूपकथा, या कथेचा अर्थ जर पाहिला आपण, या रूपकथेत माणसाचा स्वभाव कसा असतो हे अत्यंत सुंदर रीतीने मांडले आहे. झाडावरून गळणारी पाने त्यांना वाटते आपण उच्च स्थानावर राहतो आणि गवताचे पाते क्षुद्र पातळीवर म्हणजे जमिनीवर राहते. म्हणजे गवताचे पाते ही अत्यंत खालच्या दर्जाचे आहे असे झाडावरील पानांना वाटते. या उलट गवताच्या पात्याच्या बाबतीत घडते. आपण सुखी समाधानी जीवन जगत आहोत. आपण भाग्यवान आहोत म्हणूनच उच्च दर्जाचे आहोत. जीवनातल्या सुखाची गोडी त्या कटकट्या किरकिऱ्या पानाला कधीच कळू शकणार नाही असे गवत पात्याला वाटते. गळून पडणारे पान मातीतच मिसळते आणि त्या पानातूनच नवीन गवत पाते निर्माण होते. आता या गवत पात्याला कंसात म्हणजे पूर्वीच्या पानाला
गळणाऱ्या पानाचा राग येतो. त्याला गळणारी पाने कटकटी, किरकिरी आणि म्हणून जगण्यातला आनंद न कळणारी आहे असे वाटते. सर्व माणसे केवळ स्वतःच्या नजरेतूनच सर्व जगाचे मूल्यमापन करतात. मुलांना आपले आईवडील कटकटी वाटतात, तर मुलांनी ताळतंत्र सोडला आहे असे आईवडिलांना वाटते. खरं तर तरुणपणी आपण कसे वागलो आहोत हे आईवडील विसरतात. आता तरुण मुले मोठेपणी स्वतःच्या आईवडिलांसारखेच वागतात. एकंदरीत सर्व मानवी समाजात हे असेच घडते. म्हणजे अशा प्रकारचा अर्थ या कथेमध्ये आहे की माणसाचं नातंसुद्धा कसं असतं ते या कथेमध्ये दाखवलेलं आहे. रूपकथेचा भावार्थ काय सांगितला आहे? अगदी साध्या सुध्याशा नैसर्गिक गोष्टीतून मानवी स्वभावाचे विविध पैलू दिग्दर्शित करण्याचे लेखकाचे सामर्थ्य या कथेत सुंदर रीतीने प्रगट झाले. गळून पडलेली पाने मातीत मिसळून जातात आणि पुढे त्या मातीतूनच गवताची चिमुकली पाती वर डोकावून पाहू लागतात. दोघांच्याही अंतरंगात खेळणारा जीवनरस एकच आहे, पण झाडावरून गळून पडणारे पान आपल्या उच्च पदाचा खोटा अभिमान बाळगून गवताच्या पात्याला क्षुद्र लेखते आणि त्या पडणाऱ्या पानाचा आवाज ऐकून आपली सुंदर स्वप्ने भंग पावल्याची तक्रार ते पातेही करत सुटते. मानवी जीवनातले कितीतरी विसंवाद या साध्या विरोधात प्रतिबिंबित झाले आहेत. तरुण पिढीच्या जे बेजबाबदारपणाबद्दल बोलणारी वडील पिढी क्षणभर तरी आपल्या तरुणपणातले दिवस आठवते का? आठवण करून घेऊन मग तरुणावर तोंडसूक घेण्याची तयारी दर्शवते काय? तर अशा एक अर्थ या रूपकथेचा इथे दाखवला आहे. आणि वडील पिढीच्या सांगण्याकडे कपाळाला आठी घालून पाहणारी तरुण पिढी तरी प्रौढ झाल्यावर काय करते? तीही जुना कित्ताच गिरवत बसते. बाह्य स्वरूप कितीही बदलले तरी त्याच मनोवृत्तीची पुनरावृत्ती होत असलेली दिसते आणि पिढीतील अंतर कायम राहते. दुसऱ्याच्या जागी स्वतःला कल्पून त्याचे सुखदुःख जाणण्याची किंवा त्याच्याशी सहानुभूतीने समरस होण्याची प्रवृत्तीच मनुष्यात नाही. मालक आणि मजूर या दोघांच्या स्थानाची अदलाबदल केली तर त्यांच्या स्वभावात काही बदल होईल का? अशी ही या कथेचा अर्थ भावार्थ सांगितलेला आहे. आता एक आपण त्या कथेचं वाचन केलं, त्याचा अर्थ भावार्थ समजावून घेतलेला आहे. आता आपल्यासाठी काही कृती दिली. कृती अशी आहे की एक प्रश्न रूपात आहे. तरुण पिढी व वडील पिढी यांची स्वभाव वैशिष्ट्य पाठाच्या आधारे लिहा. आता तरुण पिढी आणि वडील पिढीचं अतिशय चांगल्या प्रकारची उदाहरणं आपल्या लेखकाने वि स खांडेकरांनी दिलेली आहे. तर हा एक प्रश्न आहे, त्याचा आपण जर पाहिलं तर काय सांगता येईल आपल्याला? तरुण पिढीचे नेहमी असेच असते. आत्ता या क्षणी जे दिसते वाटते तेच खरे. वर्तमान काळ हाच खरा. उद्या परवा काय होईल ते महत्त्वाचे नाही. जे वाटते ते उत्स्फूर्तपणे करावे. वडील पिढीला हे असे वागणे पटत नाही आणि म्हणून तरुणांना वडील पिढीचा अडथळाच वाटतो. त्यांची कटकट वाटते. वडील पिढीला वाटते की तरुण पिढी फक्त मौजमजा करण्यात, सुखविलासात लोळण्यात धन्यता मानते. आयुष्याचा खरा अर्थ या तरुणांना कळलेला नसतो. मात्र आपण तरुण असताना काय करीत होतो हे प्रौढांना आठवत नाही. किंबहुना ते लक्षात घ्यायची त्यांची तयारीच नसते. नेमके हेच आता या तरुण असलेल्यांच्या बाबतीतही घडते. वडील पिढीविरुद्ध तक्रार करणारे जे तरुण जेव्हा आईबाबा होतात तेव्हा ते स्वतःच्या मुलांशी वडील पिढीप्रमाणेच वागतात. म्हणजे ए रे माझ्या मागल्या असे असूनही कोणीही वास्तव शोधण्याचा प्रयत्न करत नाहीत. तर अशा प्रकारे या तरुण पिढी आणि वडील पिढीच्या बाबतीत त्यांची जी काय स्वभाव वैशिष्ट्ये आहेत. आता गवताचे पाते या कथेमध्ये तरुण पिढी आणि वडील पिढीचा जो काही संबंध सांगितलेला आहे हे अगदी खरोखरच आहे, बरोबरच आहे. परंतु या ठिकाणी या झाडावरील पानाला वाटतं की मी उच्च आहे, खाली गवताच्या पानाला त्याने शूद्र लेखलेलं आहे.
हा जो एक भाग आहे, परंतु त्या ठिकाणी ते गवताचं पातं त्यालाही वाटतं की ही एक कटकट आहे, हे पानं पडतात ही कटकट आहे, आणि म्हणून इथे ही जी कथा आहे, या कथेमधलं जी काही रूपकथा याला म्हणतात, त्याचं वर्णन अतिशय योग्य अशा पद्धतीने केलेलं आहे. म्हणजे ही जी रूपकथा असते, या रूपकथेमध्ये आता ही जी पानं पडतात, ही पानं काय होतात, गळतात, आणि गळणाऱ्या पानाने काय केलं, पात्याला मात्र शूद्र ठरवलेलं आहे. शेवटी ती पानं जमिनीवरच पडतात आणि पुन्हा मातीमध्ये मिसळतात, आणि त्या मातीच्या कणामधून पुन्हा एक नवीन गवत्याचं पातं जन्म घेत असतं आणि ते आनंदात राहतं. आणि त्याच वेळेला पुन्हा ती वरून पडणारी पानं असतात, तेव्हा तेच पान त्याला कटकट वाटत असतं. म्हणजे अशा पद्धतीने ही एक साखळी या कथेमध्ये दाखवली गेलेली आहे. कारण पडणाऱ्या पानाच्या गदरामुळे त्या पात्याची झोपमोड होत असते, त्याची सुखस्वप्ने भंग पावतात, आणि ते पाते आता गळणाऱ्या पानांना संतापाने दुष्णे देत असते, असं या कथेमध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे उच्चपणा आणि क्षुद्रपणा असं इथे काही शब्द वापरले गेलेले आहेत. आम्ही पानं वरती आहेत म्हणून ते स्वतःला उच्च समजतात. जमिनीवर राहणाऱ्याला मात्र त्यांनी जी गवताची पाती त्याला शूद्र असं समजले गेलेलं आहे. परंतु या ठिकाणी उच्च आणि नीच असं कोणीच नसतं. शेवटी दोघंही त्या एकाच मातीतून जन्माला आलेली आहे, हे या ठिकाणी या कथेतून आपल्याला सांगता येईल. या घटकाची बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आपणही या घटकाचे व पाठाचे वाचन करायचे आहे आणि पाठ्यपुस्तकात दिलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत. त्याचबरोबर आपल्याला मी काही प्रश्नसुद्धा दिलेले आहेत, ते प्रश्नसुद्धा आपण सोडवायचे आहेत. आणि याबरोबरच या पाठाच्या आपल्या प्रतिक्रिया आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या यूट्यूब चॅनलवर जरूर कळवायच्या आहेत. धन्यवाद.